मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कुसुम सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही आज तर थोडक्यात वाचलात. तेव्हा अर्जुन हो म्हणतात. आता कुसुम पुढे म्हणू लागते की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे राहिलं, आता बस झालं हे सगळं काही. कारण वकील साहेब, तुम्ही मला म्हणाला होतात की 1 वर्षाच्या आत मधुभाऊंना आम्ही सोडवू, पण तुम्ही तर काहीच करत नाही आहात. तेव्हा अर्जुन म्हणतो, कुसुमताई, मी मिसेस सायलींना अगोदर सांगितले की थोडा वेळ लागेल. हा सायली कुसुमला म्हणते, अगं कुसुमताई, खरंच ते खूप प्रयत्न करतायत. त्यावरती कुसुम म्हणू लागते, अगं 7 महिने झाले आहेत, कधी मधुभाऊ सुटणार आहेत. म्हणून ती आता अर्जुनला विचारू लागते की अहो, तुमची बायको म्हणून ही सगळी कर्तव्य पार पाडतीये ना, मग तुम्ही आमच्या मधुभाऊंना सोडवण्यासाठी काय काय करताय, असं म्हणून ती आता अर्जुनला खूप बोलू लागते. तेव्हा सायली म्हणते, कुसुमताई जरा शांत बस ग, कोर्टाच्या 2 तारखांमध्ये खरंच खूप मेहनत घ्यावी लागते आणि तू अशी काय बोलतेस. आणि जोपर्यंत अर्जुनसारखा माणूस आणि वकील आपल्या पाठीमागे उभा आहे ना, पर्यंत आपले मधुभाऊ निर्दोष सुटणारच आहे. तेव्हा आता कुसुम अर्जुनकडे पाहते तर अर्जुन आता सायलीकडे पाहतो, कारण सायलीचा माझ्यावर खूप विश्वास आहे हे त्याला समजतं. त्यानंतर आता कुसुम अर्जुनला म्हणते, मला माझ्या सायलीबरोबर बोलायचंय, तुम्ही जरा बाहेर जा. अर्जुन म्हणतो, असं काय बोलायचंय तुम्हाला जे माझ्यासमोर तुम्ही बोलू शकत नाही. तेव्हा कुसुम म्हणते, तुम्हाला काय करायचंय, असं म्हणून ती दार उघडते आणि अर्जुनला आता बाहेर जायला सांगते. अर्जुन आता बाहेरच उभा राहतो. कुसुम दार बंद करून घेते. तेव्हा अर्जुन हळूच दार उघडतो. तर आता सायली म्हणते, काय बोलायचंय अगं तुला एवढं. कुसुम सायलीचा हात घेते आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवत तिला विचारते की शपथ घे, तू त्या अर्जुनच्या प्रेमात वगैरे पडली नाही ना. तेव्हा सायली म्हणते, काय म्हणतेस अगं तू, प्रेम वगैरे असं काही नाहीये, मी फक्त अर्जुन सरांना दिलेला शब्द पाळतीये, माझ्या मनात तसं काही नाहीये, असं म्हणून सायली आता ते प्रेम नाकारते. तेव्हा आता अर्जुनला खूप वाईट वाटतं, त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. तो लगेच दार आता बंद करून घेतो. इकडे अस्मिता ही फोनवर बोलत असते की आपला कोणताच प्लॅन सक्सेस होत नाही. प्रिया म्हणते, मग त्या दोघांचं खोटं सत्य बाहेर आणायचं तरी कसं. तेव्हा अस्मिता म्हणते, अगं कळतच नाही, मला तर असं वाटतंय की ते दोघे खरे नवरा बायको आहेत. तेव्हा आता प्रिया म्हणते, तू असं बोलून माझ्या आशा संपवू नकोस. एक गोष्ट आपण करूयात, कारण पूर्णाजीच्या नजरेतून सायलीला पाडण्यासाठी आपण तो व्हिडिओ काहीही करून पूर्णाजीला दाखवूयात. तेव्हा आता अस्मिता ठीक आहे असं म्हणते. इकडे कुसुम आता घरी चाललेली असते, बाहेर येते आणि खूप रडते. सायली विचारते, अगं कुसुमताई, तुला काय झालं. तेव्हा मी रागाच्या भरात तुझ्या कानाखाली मारली, पण मला त्याचा आत्ता त्रास होतोय, मी असं करायला नको होतं, तुझं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं, असं म्हणून कुसुम अजूनच रडू लागते. तेव्हा सायलीच उलट तिला समजावते की कुसुमताई, अगं तुझ्या क्षणी जे केलं ते बरोबरच होतं, असं झाल्यावर कुणालाही राग येणारच ना, त्यात आमचं नातं हे खरं नाही खोटं आहे, तो तुझा हक्क आहे, कारण मला असं जवळचं तुझ्याशिवाय मधुभाऊंशिवाय कुणीच नाही, असं म्हणून ती कुसुमला आता समजावू लागते. तेव्हा कुसुम म्हणते, सायली बाळा काळजी घे. तेव्हा मला आश्रमाची खूप आठवण येईल, मला दिवाळी आता साजरी करता येणार नाही, असं सायली म्हणते, कारण की आश्रमामध्ये तू, काकू आणि मी जो फराळ बनवायचो त्याचबरोबर पैसे नसायचे म्हणून कमीच फटाके आणायचो, हे सगळं काही मी खूप मिस करेल, असं म्हणून सायली आता रडत असते. तेव्हा कुसुम तिला समजावते, आपलं आहे ते आता मानायचं, असं म्हणून ती तिला काळजी घ्यायला सांगते. आता अर्जुन हे सगळं काही पाहत असतो. तर इकडे सायलीला अचानक खूपच रडू येतं. तेव्हा ती आता कुसुमला म्हणते, कुसुमताई, मला काय करावं कळत नाही, या घरात दिवाळी कशी साजरी करू मी. तेव्हा अर्जुनला प्रश्न पडतो, नक्की काय झालं असेल सायलीला. तर इकडे कुसुम म्हणते, तू अशी का म्हणतेस बाळा, आहेत ना सगळेजण इथे. तेव्हा सायली म्हणते, तसं नाही ग, पण आता माझ्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या असतील. अगं ती लहान लहान आश्रमातील मुलं, त्यांना वाटत असेल की आपल्या सायली ताईचं लग्न खूप मोठं श्रीमंत घरात झाले, त्यांना असं वाटत असेल की आता सायलीताई खूप भेटवस्तू घेऊन येईल, कपडे, मिठाई, फटाके वगैरे, पण मी त्यांना कसं सांगू की सायलीताईचं हे लग्न खोटं आहे. तेव्हा आता कुसुम म्हणते, असं काही नाही आहे बाळा, तू त्यांना जाऊन नुसती भेटली तरी खूप काही होईल. तेव्हा सायली अजूनच रडू लागते आणि म्हणते, कुसुमताई, मला असं वाटतंय की आत्ता मधुभाऊ माझ्यासमोर येतील आणि म्हणतील, साऊ मला फराळ दे,
साऊ, अगं फटाके व्यवस्थित वाजवा, कुणाला काही दुखापत व्हायला नको. अगं आपण इथे दिव्यांच्या लख्ख प्रकाशात असू, परंतु तिकडे मधुभाऊ हे काळोखात असणार आहेत. तेव्हा हेही दिवस निघून जातील. पुढच्या वर्षी दिवाळी आपण मुलांबरोबर, मधुभाऊंबरोबर, काका काकूंबरोबर नक्कीच साजरी करूयात, असं आता कुसुम तिला म्हणते. तेव्हा सायली म्हणते नक्की होईल ना असं. तेव्हा कुसुम हो म्हणते. तर दोघीही आता एकमेकींना मिठी मारतात. सायलीचं हे दुःख अर्जुनला आता पाहवत नाही. तो देखील आतमध्ये आता निघून जातो. तर इकडे पूर्णाजी आता रूममध्ये बसलेल्या असतात. तेव्हा त्या सायलीबद्दल, प्रियाबद्दल विचार करत असतात. त्या म्हणतात की देवाच्या मनात नक्की काय आहे ना मलाच कळत नाही. कारण सायली या घरची सून झाली ते ठीक आहे, तन्वीच्या बाबतीत तसं झालेलं नाहीये. मला काय करावं हेच कळत नाही. सायलीला सून म्हणून स्वीकारता येत नाही, बरोबर तन्वीला या घरची सून सुद्धा करता येत नाही. माझी अशी द्विधा मनस्थिती झालीये. मला वाटलं होतं घरात बाळ आल्यानंतर परस्पर निर्णय होईल असं वाटलं होतं, पण ते तर झालंच नाही. तेवढ्यातच आता अस्मिता तेथे येते आणि म्हणते पूर्ण आजी, मी जो विचार करते तूच तो करतीये का गं? त्यावरती आता पूर्ण आजी म्हणतात म्हणजे? तर आता अस्मिता म्हणू लागते, अगं त्या दोघांचं रिलेशन खरं आहे की खोटं मला हेच कळत नाही. अगं प्रेग्नेन्सीचं सोड गं, ते नाटक करतायत, पण ते दोघे खरे नवरा बायको आहेत की नाही हे काय माहीत. मला तर असं वाटतंय त्या दोघांचं लग्नच झालं नाही. पूर्ण आजी म्हणतात असं कसं म्हणू शकते अगं तू काही पण तोंडाला येईल ते बडबडू नको. तर आता प्रेग्नेन्सीचं सत्य जेव्हा समजलं तेव्हा त्या दोघांच्या चेहऱ्यावर आनंद म्हणजे शून्यच होता असं अस्मिता म्हणू लागते. त्यावरती ती लगेच तो व्हिडिओ पूर्ण आजींना दाखवते. पूर्ण आजी तो व्हिडिओ पाहतात, विचार करू लागतात. त्यानंतर त्यांना आठवतं की सायली जेव्हा प्रेग्नेन्सी नाही हे समजल्यानंतर किती रडत होती. तसं त्या प्रियालाही म्हणतात, अगं तुला माहिती आहे का मी त्यावेळी तेथेच होते जेव्हा सायली प्रेग्नेंट नाही हे सत्य घरातील सर्वांना समजलं, तिलाही समजलं. कल्पनाला मिठी मारून ती किती रडत होती, तिला किती दुःख झालं होतं. आणि तेव्हाच जाऊ दे ग, पण तू म्हणतीये ना ते दोघे नवरा बायको नाही. जेव्हा सायलीवर हल्ला झाला होता तेव्हा आपल्या अर्जुनची काय अवस्था झाली होती तुला माहिती आहे का? अस्मिता पुन्हा बोलायला लागते. तर पूर्ण आजी तिला गप्प करत म्हणतात, हा पोर खेळ थांबवायचा आणि कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं. तेव्हा अस्मिता आपली गप्प बसते. सायली किचनमध्ये काम करत असते. काम करता करता ती विमला व कल्पनाला सामान काय आणायचं हे सांगत असते. तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि विमलला म्हणतो मला स्ट्रॉंग कॉफी आणून दे. तेव्हा सायलीलाही आता प्रश्न पडतो, अर्जुन सर अशी का वागत असतील, काय झालं असेल त्यांना, कारण त्यांनी मला नाही बनवायला सांगितली कॉफी. आता विमला लगेच किचनकडे जाते आणि कॉफी बनवते. सायली कल्पनाला म्हणते की आई मी भांडी घासलीत, किती स्वच्छ दिसतायत, किती छान झाली आहेत ना, चमकतायत. तेव्हा आता कल्पना त्याकडे पाहते आणि म्हणते खरंच ग खूप छान चमकतायत. त्यानंतर आता ती म्हणू लागते की आई माझ्याकडे ती यादी द्या, आम्ही दोघे जाऊ मार्केटमध्ये. तेव्हा ठीक आहे असं कल्पना म्हणते. तर विमला म्हणते तुम्ही रूममध्ये चालला आहात ना सायलीताई, मग अर्जुन सरांसाठी कॉफी घेऊन जा. त्यानंतर सायली आता अर्जुनकडे त्याला कॉफी देते. तेव्हा अर्जुन म्हणतो थँक्यू विमल. तेव्हा विमल नाही आहे मी आहे असं सायली म्हणते. अर्जुन म्हणतो तुम्ही का आलात कॉफी घेऊन? तेव्हा सायली म्हणते तुम्हाला काय झाले सर? अर्जुन म्हणतो काही झालं नाही, पण विमलाला तिच्या कामाचा पगार मिळतो तसं तुम्हाला काहीच मिळत नाही आणि तुम्ही माझ्या कॉन्ट्रॅक्ट वाईफ आहात ना. तुमचा व माझा काहीही संबंध नसताना उगीच तुम्ही मेहनत करत जाऊ नका. तेव्हा सायली म्हणते सर अचानक काय झाले हो, असं का बोलताय तुम्ही, आणि अचानक माझा संबंध नाही असं कसं म्हणताय? तेव्हा अर्जुन म्हणतो खरंच काय संबंध आहे, मी कोण आहे तुमचा? तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते. आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली म्हणते माझी रूम पण साफ करायची राहिली, मी पटकन जाते आणि साफ करते. प्रताप म्हणतो काही गरज नाही, अस्मिता आणि कल्पनाने ती जबाबदारी घेतली आहे. आता अर्जुन सायली दोघेही बाहेर असतात. तेव्हा सायली खूप घाबरते आणि म्हणते ती डायरी जर दोघींनी पाहिली तर अर्जुन म्हणतो ती लाल फाईल जर पाहिली तर मग काय करायचं? सायली म्हणते लाल फाईल म्हणजे कोणती? अर्जुन म्हणतो ते आपले कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत. तर ते दोघेही आता धावतच रूममध्ये निघतात. तर अस्मिताकडे ती डायरी असते, कल्पनाकडे ती लाल रंगाची फाईल असते. ते दोघेही ते पाहतात, त्यांना धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.